अजित पवारांच्या ताफ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे। शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याचं कार्यकर्त्यांचं आरोप। कोण कुणाला ढेकूण म्हणतो, कोण कुणाला सरडा म्हणतो, यानं विकास होणार आहे का? संजय राऊतांच्या गुलाबी सरड्याच्या वक्तव्यावर अजित पवारांचा निशाणा। झाडानं मुळं सोडली की झाड पडतं, तसंच शरद पवारांचं बोट सोडलं की नेता पडतो। अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला, तर आधी कौतुक करणारे आता टीका करत आहेत, दादांचं उत्तर। अजितदादांसोबत नाईलाजानं गेलो, आमदार राजेंद्र शिंगणेंचं मोठं वक्तव्य, तर शिंगणेंकडून शरद पवारांचं तोंड भरून कौतुक। दादांचा आणखी एक आमदार स्वगृही परतणार का? चर्चांना उधाण। रोहित पवारांच्या मतदारसंघात जय पवारांकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी, तर मतदारसंघातील सामान्य माणूस हुशार, राजकारणात अडकणार नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। संपूर्ण देशाचा संसार चालवण्याची मराठ्यांची जात आहे, मराठ्यांनी आरक्षण मागू नये, मराठा आरक्षणावर संभाजी भिडेंचं मोठं वक्तव्य। सर्वेवर विश्वास ठेवू नका, ओपिनियन पोल म्हणजे ब्रह्मदेवाचा सर्वे आहे का? महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकणार, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेला चांगला पंतप्रधानांसाठी राहुल गांधींचं नाव जाहीर केलं असतं, तर आणखी 25 ते 30 जागा वाढल्या असत्या, राऊतांची ठाम भूमिका। मुस्लिम समाजाबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचं नाही, रामगिरी महाराजांचं स्पष्टीकरण, तर रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हटवा, काँग्रेसच्या हुसेन दलवाईंची मागणी। राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात 20 ऑगस्टला काँग्रेसचा मेळावा, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि रमेश चेन्नीथला राहणार उपस्थित।